लाकूडतोड्याची गोष्ट। एकदा काळी एका छोट्याशा गावी एक लाकूडतोडा राहत होता। त्याचे नाव रामू होतं। रामू गरीब होता, पण त्याला काम करण्याची आणि आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्याची मोठी इच्छा होती। त्याच्याकडे घर, कुटुंब आणि इतर सुख सुविधा नव्हत्या, मात्र त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होतं। तो एक दिवस गावातील सर्वश्रेष्ठ लाकूडतोडा होईल। रामूच्या कामाची सुरुवात सकाळी लवकर होई। तो एक लहानसा कुल्हाडीचा तुकडा घेत आणि जंगलात जाऊन लाकूड तोडायचा। जंगलात जाऊन तो झाडं तोडून ते लाकूड गावातील बाजारात विकायचा। त्याच्या कामामुळे त्याला काही प्रमाणात पैसे मिळायचे, पण त्या पैशांत त्याचे कुटुंब फक्त जगतं आणि जीवन खूप साधं होतं। रामू नेहमीच विचार करत असे की तुम्ही जे काम करता त्यातच सर्वोच्च साध्यता मिळवावी। जीवनातील प्रत्येक गोष्ट जपून आणि समजून वागावं। त्याचे हे विचार आणि आस्थापना त्याला कामात एक वेगळीच ओळख देत होती। लाकूडतोडीच्या कष्टाचे आणि संघर्षाचे महत्त्व तो नेहमी समजून घेत असे। एक दिवस गावात एक मोठा संकट आला। वाळवंटी पाऊस झाला आणि जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली। रामू आपल्या कुशलतेने आणि धाडसाने जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न करायला लागला। तो जास्त हानी होऊ न देण्यासाठी त्या आगीपासून जंगल आणि गावाचे रक्षण करीत होता। त्याने इतर लाकूडतोड्यांना आणि ग्रामवासियांना एकत्र येऊन आग विझविण्याचे आवाहन केले। रामूची मेहनत आणि धाडस यामुळे संपूर्ण गाव त्याच्या कर्तृत्वाचा कृतज्ञ झाला। तो केवळ एक लाकूडतोडा होता, पण त्याच्या कष्टामुळे आणि धाडसामुळे तो त्या गावी एक आदर्श बनला। गावकऱ्यांनी त्याला गावाचा नायक म्हणून सन्मानित केले। सर्वसामान्य कष्ट करणाऱ्यांना समाजातील मान्यता मिळवण्यासाठी रामूचे जीवन प्रेरणादायक ठरले। त्याचे जीवन हे एक उदाहरण ठरले की साध्या कार्यांतही कधी कधी महान कार्य साकारता येते। रामूचं जीवन सांगतं की ज्यांना साध्य करायचं असतं त्यांना कठोर परिश्रम करावाच लागतो। कष्टांचे महत्त्व समजून त्यांना स्वीकारावे लागते। रामूचे कार्य केवळ जंगलात लाकूड तोडण्यापुरतेच मर्यादित नव्हते। त्याने त्या गावी एक नवा आदर्श घडवला आणि त्याच्या कष्टांनी त्या गावाच्या भविष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडवला।